हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी करणार आहे वांग्याची रेसिपी। तर इथे वांगी छान अशी 4 भाग करून पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आणि त्यानंतर इथे वाटणामध्ये हिरवीगार कोथिंबीर, लसूण, खोबरं आणि त्यानंतर शेंगदाणे आणि इथे मसाले घेतलेले आहेत। धना पावडर, घरगुती मसाला, त्यानंतर लाल तिखट आणि कांदा मसाला आणि थोडीशी हळद। तर चला, इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि आता आपण सुरुवात करूया। तर इथे कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तर इथे आता खोबरं आणि शेंगदाणे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत। तर इथे पहिल्यांदा टाकलेलं आहे खोबरं। तर खोबरं असं बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्सरमध्ये छान असं त्याची बारीक पावडर होते, त्यामुळे मग खोबरं बारीक करून घेतलेलं होतं। तर इथे पहा, छान असं आपल्या खोबऱ्याला कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे हे असे छान परतून घेणार आहे। तर पहा, इथे खोबरं आपलं मस्त लालसर गुलाबी झालेलं आहे। तर इथे शेंगदाणे आणि खोबरं आपण काढून घेतलेलं आहे तळून। तर इथे ना कोथिंबीर साईडला बारीक चिरून ठेवलेली आहे, वाटणामध्ये नंतर मिक्स करायची आहे। तर ती वाटणामध्ये वाटायची नाही। आणि त्यानंतर इथं खोबरं घेतले आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे अगोदर आणि त्यानंतर मग लसूण आणि शेंगदाणे त्यामध्ये मिक्स करणार आहे आणि ते पण छान असं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे। तर थोडंही पाणी टाकायचं नाही आणि असंच बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे पहा, मी थोडं पण पाणी टाकून घेतलेलं नाही आहे आणि असंच मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर पूर्ण जास्त बारीक करायचं नाही, तर ओबडधोबड थोडंफार ठेवायचं, म्हणजे छान मसाला होतो। तर इथे पहा, मी मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेला आहे ताटामध्ये। तर असा आपला हा मसाला तयार झाला आहे। तर मी इथे ना एक छोटासा कांदा बारीक कट करून घेतला होता आणि तो कढईमध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे। तर तो इथे मी टाकून घेतला आहे आणि बारीक गॅस करून तोपर्यंत इकडे आपली वांगी मसाल्यामध्ये भरून मसाला हा वांग्यामध्ये भरायचा आहे। तर इकडे आपला कांदा पण परतून होईल तोपर्यंत इकडे वांगी आणि मसाला एकत्र करून घेऊया। तर इथे पहा, बारीक गॅस करून आपण कांदा परतून घेऊया। आणि जर का कोणी चॅनेलवर नवीन असेल ना, तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे काही तुम्ही व्हिडिओ पाहता तर नक्कीच एक लाईक करत जा आणि साईडला जे काही नोटिफिकेशनचं बटन पण असे आहे तर त्यावरती पण ऑन करत जा, म्हणजे जे काही व्हिडिओ असेल तर तो तुम्हाला पहिल्यांदा येईल आणि नोटिफिकेशन ऑन केल्याच्या नंतर तुम्हाला तो पहिल्यांदा दिसेल। तर इथे पहा, आपण जे काही वाटण वाटलं होतं ना मिक्सरमध्ये, तर त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे चिरलेली आणि चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे। तर वाटणामध्ये ना मीठ मिक्स करायचं, म्हणजे वांगी चवदार लागतात, वांगी छान अशी चविष्ट होतात, त्यामुळे अगोदरच वांग्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। आणि आता इथे ना मसाले पण मिक्स करायचे राहिले होते। तर पहा, इथे माझी चुकून डायरेक्ट भरायला लागले होते मी वांगी। आता मसालेसुद्धा याच्यामध्ये सर्व मिक्स करायचे आहेत आपल्याला वाटणामध्ये। तर सर्व एकजीव करायचं आणि त्यानंतर मग आपण 4 फोडी केलेल्या होत्या ना वांग्याच्या, त्याच्यामध्ये एक एक करून आपण आता भरून घेणार आहोत। असं छान असं गच्च भरून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं जो काही मसाला राहील ना, तर तो आपण तेलामध्ये परतून मग घेणार आहोत। तर तुम्ही पण घरी नक्की ही रेसिपी पाहिल्याच्यानंतर नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली होती तुमची पण रेसिपी। ट्राय केल्याच्यानंतर मला नक्की कमेंट करा आणि नक्की तुम्ही पण करा, खूप छान झाली होती। तर इथे पहा, 10 ते 12 वांगी होती आणि त्यामध्ये एवढा मसाला भरला आणि जो काही उरलेला होता ना, तर तो इथे ना एक कांदा चिरला होता, तर तो छान असा परतून घेतला आणि त्याच्यामध्ये आपला हा मसाला थोडंसं तेल टाकून आता मिक्स करणार आहे मी। तर इथे पहा, पुन्हा एक
पळी तेल टाकून घेतलं आणि त्यानंतरनं सर्व मसाला हा मिक्स केला आणि त्यानंतरनं आपली वांगी टाकून घ्यायची आहेत. आणि जसं की चपातीसोबत खायचं असेल तर रस्सा तुम्ही थोडासा केला तरी चालेल, पण आता नाही ते आम्ही भाकरीसोबत खाणार आहोत, तर त्यामुळे मग थोडासा मी रस्सा जास्त केला होता. तर इथे आता सर्व वांगी एक एक करून मी टाकून घेत आहे आणि सर्व मिक्स केल्याच्या नंतरनं मग जसं आपल्याला हवा आहे ना रस्सा, तसं मी इथे पाणी टाकून घेते. तर इथे आपली रेसिपी झालेली आहे. नक्की तुम्ही ट्राय करा, खूप छान झाली होती. आणि त्यानंतरनं इथे सर्व मिक्स करून घेते आणि जसं तुम्हाला अशी हवी असेल तर असं पण तुम्ही थोडंसं पाणी टाकून शिजवू शकता वांगी, चपातीसोबत वगैरे खायची असेल तर. पण भाकरीसोबत रस्सा खूप छान लागतो, त्यामुळे मग ना इथे ना शिजायला टाकली होती. पहा असे आपल्या आता रश्शाला उकळी आली होती, त्यामुळे मग आता मी झाकण ठेवते आणि थोडासा बारीक गॅस करून ठेवलं आहे. तर थोडासा बारीक गॅस केल्याच्यानंतर आपल्याला छान अशी तरी पण आलेली आहे, म्हणजे तेल सुटलेलं आहे साईडला, तुम्ही ते पाहू शकता. आणि आता मी एकदा उलटी करते, म्हणजे वर खाली करून घेते वांगी, म्हणजे वरची साईड पण शिजून येईल. आणि चला पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि त्यानंतरनं मग आपण पुन्हा पाहूयात आपली वांगी शिजली आहेत का. तरी ते पहा खूप छान आपली वांगी आता शिजली होती जशी पाहिजे तशी. आणि रस्सा पण पहा किती जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही झालेला. तर अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर नक्की तुम्ही घरी ट्राय करा. आणि आता इथे मी गॅस बंद करते. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.